क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 6 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही नवीन सिरीज आपण आपल्या चॅनलवर लॉन्च केलेली आहे. तर ही सिरीज चालू घडामोडीचे जे डेलीचे प्रश्न राहतात ते आपण पाहतो. हे MCQ स्वरूपात प्रश्न असतील. आणखी इथे आपण स्टॅटिक GK आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे टॉपिक पण आपण पाहतो. तर आजचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्राचे पहिले गाव. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या चालू घडामोडीच्या हे सिरीज पाहण्याकरिता त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वप्रथम आज 6 डिसेंबर विश्वरत्न, भारतरत्न, क्रांतिसूर्य, उद्गारकर्ते, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. तर चला आता व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न, भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोव्हेशन हबचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहेत? तर पहिला ऑप्शन आहे तिरुवनंतपुरम, दुसरा ऑप्शन आहे चेन्नई, तिसरा ऑप्शन आहे बेंगळुरू आणि चौथा ऑप्शन आहे विशाखापट्टणम. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तिरुवनंतपुरम. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्रामीण मालमत्ता नियमित करण्यासाठी अपग्रेड केलेला ई-स्वातू 2.0 हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे तामिळनाडू, दुसरा ऑप्शन आहे कर्नाटक, तिसरा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश आणि चौथा ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटका. कर्नाटक सरकारने ग्रामीण भागातील मालमत्ता व्यवस्थापनासाठी ई-सेतू 2.0 हे सुधारित डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे. यानंतर पुढला प्रश्न, सुलतान अझलनशाह कप 2025चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहेत? तर आपला पहिला ऑप्शन आहे न्यूझीलंड, दुसरा ऑप्शन आहे आपला बेल्जियम, तिसरा आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे भारत. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम. यांनी भारताला हरवून सुलतान अझलनशाह कपचे विजेतेपद पटकावलेले आहेत. ही सुलतान अझलनशाह कप ही कुठे खेळण्यात आली आहे? हे मलेशियामध्ये झालेली आहे. आणि हा खेळ कोणता आहे? तर खेळ हॉकी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील रिझर्व्ह बँकेने नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? आपला पहिला ऑप्शन आहे डॉक्टर अश्विनी नंदा, सेकंड ऑप्शन आहे श्रीमती उषा जानकीराम, तिसरा ऑप्शन आहे श्रीमती कल्पना सिन्हा आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर पूनम गुप्ता. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 श्रीमती उषा जानकीराम यांची RBIने नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढला प्रश्न, जेरुसलम मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँड मास्टर अर्जुन एरगिसीने कोणाला हरवून विजेतेपद पटकावलेले आहे? तर पहिला ऑप्शन आहे पीटर स्वेडलर, दुसरा ऑप्शन आहे इयान नेप्रोमिरॅची, तिसरा ऑप्शन आहे विश्वनाथ आनंद आणि चौथा ऑप्शन आहे R प्रज्ञानंद. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 विश्वनाथ आनंद यांना हरवून अर्जुन एरगसीने विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य जोडी कोणती ते आपल्याला ओळखायची आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे पियोमो परिसरचं नाव चेंज करून काय ठेवण्यात आले आहे? सेवातीर्थ. राजभवनची जोडी कोणासोबत आहे? लोकभवनसोबत. तिसरा ऑप्शन आहे केंद्रीय सचिवालय, त्याची जोडी कशी आहे? कर्तव्य भवन. आणि चौथा ऑप्शन आहे वर दिलेले सर्व पर्याय. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4
वर दिलेले सर्व पर्याय हे योग्य जोडी आहे. तर तुम्ही नुकतेच नाव चेंज झालेले आहे, नावामध्ये बदल झालेला आहे. तर पियोम परिसरला पण सेवातीर्थ असं नामात बदल झालेला आहे. राजभवनाला लोकभवन असं नाव बदल करण्यात आलेलं आहे. तसंच केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून नाव चेंज करण्यात आलेलं आहे नुकतंच. तर हे सर्व जोडी योग्य आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर आपला पहिला ऑप्शन आहे मिशेल बचलेट, दुसरा ऑप्शन आहे लुसी कुरियन, तिसरा ऑप्शन आहे जसलीन कौर, या चौथा ऑप्शन आहे आपला यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मिशेल बचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला 2024चा. ते चिली याचे प्रेसिडेंट होते. त्यानंतर पुढला प्रश्न. हॉर्नबिल महोत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पहिला ऑप्शन आपलं त्रिपुरा, दुसरा ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, तिसरा ऑप्शन आहे नागालँड आणि चौथा ऑप्शन आहे मणिपूर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नागालँड मध्ये हॉर्नबिल महोत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या महिन्यात पहिल्या आठवड्यात सुरू होतो? तर आपला ऑप्शन आहे जानेवारी, दुसरा ऑप्शन आहे ऑक्टोबर, तिसरा ऑप्शन आहे नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे डिसेंबर. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 डिसेंबर महिन्यात हॉर्नबिल महोत्सव पहिल्या आठवड्यात सुरू होतो. हे कुठे मनवला जातो? तर नागालँडमध्ये. यानंतर तर आपण चालू घडामोडीच्या जे सिरीज आहे तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे पॉईंट पाहतो. तिथे आज आपण महाराष्ट्राचे पहिले गाव आणि तिथे काय सुरू करण्यात आलं आणि तो गाव कशाबद्दल ओळखलं जातं ते आपण पाहणार आहोत. तर पहिलं फुलपाखरांचे गाव पारोली, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. दुसरं आहे पहिलं पुस्तकाचे गाव भिल्लार, महाबळेश्वर, सातारा. पहिलं मधाचे गाव माधार, महाबळेश्वर, सातारा. पहिलं कॅशलेस गाव घसई, मारवाड, ठाणे. त्यानंतर पहिलं फळाचं गाव धुमालवाडी, फलटण, सातारा. पहिलं कविताचं गाव उभादांडा, वेरगुला, सिंधुदुर्ग. पहिलं डिजिटल गाव हरिसाल, धारणी, अमरावती. पहिलं आधार गाव टेंबळी, शहदा, नंदुरबार. पहिलं वायफाय गाव पाचगाव, उमरेड, नागपूर. पहिलं वादमुक्त गाव कापडगाव, रत्नागिरी. त्यानंतर ही जी आपण गाव बघत आहोत ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात जाऊ शकते की पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे, पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे. तसंच तुम्हाला ऑप्शन देण्यात येईल पारलोली, भिल्लार, माधार, घसई. तर तुम्ही ते ऑप्शनच्या थ्रू जे पण महाराष्ट्राचे पहिले गाव असतील त्याचं उत्तर देऊ शकता. तर हा आपण खूप महत्त्वाचा टॉपिक पाहत आहोत. त्यानंतर पहिलं झाडाचं पुनर्वसन गाव मसवे, सातारा. पहिलं तंटामुक्त गाव मडेगाव, बारामती, पुणे. पहिलं सौर ऊर्जा गाव धारणगाव, सोलापूर. पहिलं महिला बचत गटाचं गाव पाणीव, जळगाव. पहिलं पाणलोट क्षेत्र विकासाचं गाव राळेगण सिद्धी, अहमदनगर. पहिलं बायोगॅस प्रकल्प गाव कोल्हार, राहता, अहमदनगर. पहिलं हरित गाव कोरडगाव, कराड, सातारा. पहिलं स्मार्ट गाव कनेसर, बारामती, पुणे. त्यानंतर पहिलं बायोफ्युल गाव बाराड, चंद्रपूर. पहिलं साक्षर गाव देवगाव, सातारा. त्यानंतर पहिलं कीटनाशक मुक्त गाव हरदा, यवतमाळ. पहिलं कार्बन नकारात्मक गाव इन्नेरवाडी, पुणे. त्यानंतर पहिलं शून्य कचरा गाव मोजे, कळवण, कोल्हापूर. पहिलं ई लर्निंग गाव साखरवाडी, सातारा. त्यानंतर पहिलं रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव हिरवे बाजार, अहमदनगर. त्यानंतर पहिलं हायटेक कृषी गाव
सेलेलवाडी जुन्नर पुणे. त्यानंतर पहिलं खादी ग्रामोद्योग गाव बरसिंगी लातूर. त्यानंतर पहिलं जलसाधारण गाव राजापूर नाशिक. त्यानंतर पहिलं स्वच्छता मोहीम राबवणारे गाव पन्हाळा कोल्हापूर. त्यानंतर पहिलं जैवविविधता संवर्धन गाव चंद्रपूर. यानंतर पहिलं CNG चालवलेले गाव वलन सांगली. त्यानंतर पहिलं ग्रीनहाऊस गॅस पिंपळनेर धुळे. त्यानंतर पहिलं GIS तंत्रज्ञान वापरलेले गाव हिरवे बाजार अहमदनगर. पहिलं 100% लसीकरण गाव खेड रत्नागिरी. त्यानंतर पहिलं जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव वरवाटी सोलापूर. पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव अरुड गडचिरोली. त्यानंतर पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव निरगुडसर पुणे. पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव मळेगाव नाशिक. त्यानंतर पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव शिरपूर धुळे. पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव कासरवाडी सांगली. पहिले स्वयंपूर्ण ग्रामपंचायत परडी बीड. पहिले ड्रीप सिंचन प्रणाली वापरणारे गाव येरवाडी सातारा. त्यानंतर पहिले समाजवादी गाव सरसोली नाशिक. त्यानंतर पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव हिरवे बाजार अहमदनगर. पहिले आदिवासी ग्राम विकास प्रकल्प गाव मेळा गडचिरोली. त्यानंतर पहिले वनधारा योजना लागलेले गाव नवल नाशिक. त्यानंतर पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव वाडी नागपूर. पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव खराड रायगड. पहिले मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल असलेले गाव कुलाड सिंधुदुर्ग. त्यानंतर पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव पाटोदा अहमदनगर. त्यानंतर पहिले अक्षय ऊर्जा वापरलेले गाव बनकरवाडी पुणे. त्यानंतर पहिले हरित क्रांती राबवणारे गाव मालेगाव पुणे. त्यानंतर पहिले ग्राम स्वराज्य योजना गाव राळेगण सिंधी अहमदनगर. पहिले पॉलीहाऊस शेतीचे गाव अरण पुणे. त्यानंतर पहिले पूर्ण साक्षर गाव गडेगाव सातारा. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे पहिले गाव आहेत. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे गाव आहेत. कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला पहिले तंटामुक्त गाव असं देण्यात येईल प्रश्न आणि तुम्हाला ऑप्शन असेल मसवे, मळेगाव, धरणगाव, पानीव आणि तुमचं करेक्ट उत्तर राहणार आहे मळेगाव. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे पहिले गाव आहेत महाराष्ट्र राज्याचे. तर तुम्ही हे गाव पाठ करून ठेवा की हे गावचे पहिले गाव कशासाठी आहेत. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हमखासच तुम्हाला एक प्रश्न 2 प्रश्न या गावाबद्दल विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही नवीन सिरीज लॉन्च केली आहे चालू घडामोडीचे प्रश्नाची MCQ सिरीज. आणि इथे आपण एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा टॉपिक पण पाहतो. तर ही सिरीज तुम्हाला कशी लागत आहे तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे पण प्रश्न असतील आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटत त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.